एकीकडे राज्यातील लाडक्या बहिणींनी महायुतीला भरघोस मतदान करून सत्तेत बसवलं, मात्र त्याच लाडक्या बहिणींचा दूध व्यवसाय आता अडचणीत आलाय. कारण गोकुळ दूध संघासह पश्चिम महाराष्ट्रातील राजाराम बापू, वारणा आणि भारत डेअरी संघाकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात करण्यात आल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. यावरून स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आक्रमक झाले असून कपात मागे घ्यावी, अन्यथा गोकुळ विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलाय. एकीकडे विधानसभेच्या निवडणुका आता पार पडल्या. महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी या सरकारला सत्तेत आणण्यासाठी भरभरून मतदान केलं आणि दुसऱ्या बाजूनं कोल्हापूरमध्ये गोकुळ सारखा दूध संघ जो आहे तो निवडणुका झाल्याबरोबर म्हणजे निवडणुकाचा इकडे निकाल लागतोय आणि दुसऱ्या बाजूला 3 रुपयाची कपात करायला लागल्यात. मग ह्याच्यावर शासनाचा काय अंकुश असणार आहे की नसणार आहे असा सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. कारण ज्या लाडक्या बहिणींनी तुम्हाला सत्तेत बसवलेलं आहे त्या लाडक्या बहिणींच्या ज्या कष्टाचं चीज आहे तर ते चीज होणारं दररोज नुकसान व्हायला नको, यासाठी सरकारने यापुढे शेतकऱ्यांचं नुकसान थांबवण्यासाठी या संघांच्यावर अंकुश ठेवावा आणि दुधाचा दर जो आहे तो पाण्याचं 20 रुपये आणि दुधाचा 28 रुपये असा न ठेवता तर त्या कष्टाचं योग्य मोल व्हावं. तसंच 10 ml एक्युरेसीचा विषय प्रलंबित असताना दुसरीकडे दूध उत्पादकांच्या नुकसानीला जबाबदार गोकुळ दूध संघ. हे बघा, दुधाचं मोजमाप जे आहे ते अचूक व्हायला पाहिजे. 10 मिली अॅक्युरेसीचं वजन काटा बसवा, यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. पण त्याला मात्र दूध संघ मात्र सातत्यानं विरोध करतोय. मला वाटतंय की त्या पद्धतीनं जर आमचं पैसे कमी व्हायला लागलेत, म्हणजे जी काटामारी करून तुम्ही पैसे मिळवायचा काही ठिकाणी ते बंद व्हायला लागलेत, म्हणून साठी तुम्ही दर कमी करायला लागलाय असा पण त्याचा अर्थ होतोय त्याच्यामध्ये. त्यामुळे शासनाने यामध्ये लक्ष घालावं आणि हे जे कोण मध्ये मलाई खायला बसलेले आहेत त्यांच्यावर अंकुश ठेवावा आणि शेतकऱ्यांचं हित बघावं.